गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ग्रंथाला ग्रंथकर्त्यांना आपणा सगळ्यांना नमस्कार करते. आपण गेल्या आठवड्यात बघत होतो तृप्तिदीप आपला चाललाय 202 पर्यंत जवळजवळ झालेले आहेत आपले श्लोक. तर त्याच्यात पाहिलं की सर्वसामान्यांना सुखप्राप्तीसाठी विषय भोग आवश्यक आहेत असं वाटतं. आणि त्यामुळे आपला प्रयत्न जो असतो तर तो विषयातले सगळे म्हणजे अनेक विषय जमवणं, त्यासाठी काय म्हणूया पैसा जमवणं, सुखाची साधनं जमवणं. पण कितीही साधनं जमवली तरी त्याने सुख आपल्याला नाही मिळत. कायमचं सुख मिळणं हे अशक्य आहे. आणि म्हणून वैराग्य शतकात भर्तृहरींनी म्हटलेलं आहे की आपण विषय भोगत नाही तर विषयच आपल्याला गिळून टाकतात, विषयच आपल्याला भोगतात. कारण आपण त्यांच्या ताब्यात जातो. ते आपल्याला गिळतात म्हणजे काय झालं तर ते आपल्याला संपूर्ण त्यांच्या ताब्यात घेतात. आपल्या ताब्यात ते राहत. पण जो ज्ञानी असतो तर त्याच्या ताब्यात ते असतात, कारण तो सुखरूप झालेला असतो, त्याला त्या विषयांची तमाच नसते. पुराणामधलं एक उदाहरण दिलं यासाठी की प्रल्हादानी जेव्हा हे वर मागितला तेव्हा त्यांनी सांगितलं, उदाहरण दिलंय की विषयातला प्रीती जी असते सगळ्यांना, मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, संपत नाही. तर तशी प्रीती मला तुझ्याबद्दल वाटून, भगवंताला सांगितलं की लोकांना विषयाची जी प्रीती असते तशी प्रीती मला विषयांबद्दल वाटून देऊ नको, मला तुझ्याबद्दल वाटून दे. हे फार मोठं भक्तीच आहे की किंवा आपल्याला साधनेच्या दृष्टीने सुद्धा आहे. आपलं जे प्रेम विषयांच्याकडे असतं, विषय म्हणजे त्याच्यात अनेक लोक सुद्धा येतात, जड चेतन सगळं येतं. ते प्रेम जर का आपण भगवंताकडे वळवू शकलो तर काही उरत नाही फारसं मग करायचं. मग भगवंत बघतो. खरोखरीच तो मग नामदेवांना जसं त्यांनी पाठवलं, काहीतरी सोय केली त्याची, कच्चं मडकं ठरवलं, भगवंताचीच ते नियोजन असतं की असा जेव्हा भगवंताशी अनन्य होतो तर त्यावेळेस भगवंत त्याचं योगक्षेम सगळा बघतो. आणि हा योगक्षेम म्हणजे आपल्या पोटापाण्याचा नाही केवळ, तर आपल्या ज्ञानाचा योगक्षेम बघतो. योग म्हणजे ते मिळवून देणं आणि क्षेम म्हणजे सांभाळणं. जेव्हा अनन्य होतो की देवा तुझ्याशिवाय दुसरं काहीही नाही, कोणीही नाही, त्यावेळेस पण एवढी भक्ती मुश्किल असते. अशा पद्धतीची प्रेम वास्तविक पाहिलं तर जीवाच्या आतमध्ये असतच. ते ज्ञान काय आणि प्रेम काय, ह्या एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखा. जो ज्ञानी असतो खरा तो साधारणपणे प्रेमळ असतोच, कारण त्याला सगळ्या विश्वात स्वतःच भरलेलं असतं. मीची सकळ विस्तारलो भूमंडळी, अशा पद्धतीने त्याचं असतं. स्वतःवरती सगळ्यात जास्त प्रेम असतं, ते आत्म्यावरती असतं आपल्या. तेच प्रेम मग सगळीकडे रिफ्लेक्ट होतं. आणि म्हणून ज्ञानी जो असतो तर त्याला सगळ्यांच्या बद्दल तेवढंच प्रेम असतं. म्हणून सगळ्यात सोपं जे आहे ना, तर भोगातून निवृत्त होऊन जे आपला इच्छा ज्या आहेत, प्रेम जे आहे, सगळं जे काय आहे ते भगवंताच्याकडे वळवायचं. मंदाते गंधे म्हणून संत आहेत, तर त्या म्हणतात की जोपर्यंत आपल्याला नटावंसं वाटतंय तोपर्यंत ईश्वराला नटवावं, ईश्वराचं बघावं. जे स्वतःला आवडतं ते ईश्वराला अर्पण करावं. सद्गुरू पण तेच सांग की जोपर्यंत असं इच्छा आहे तोपर्यंत फुल देवाला व्हायला हवं, म्हणजे सगुण भक्ती ही करायलाच पाहिजे. मी अधिकारी निर्गुणाची आहे आणखी म्हणून मी निर्गुण हे करणार वगैरे नाही. ते गळून पडलं पाहिजे, नाहीतर गळलं नाही तरी सुद्धा काही बिघडत नाही, त्यात मोठा आनंद असतो.
ईश्वराच्या भक्तीत आणि पूजेत याच्यात फार मोठा आनंद असतो. ज्ञानोत्तर भक्ती ही तर फारच अतिशय आनंददायी आहे. म्हणजे जो ज्ञानी असतो तर त्याला प्रत्यक्ष आनंदाचा भोग नाही घडत, आतली प्रसन्नता असते, पण त्या ब्रह्मानंदाचा भोग जर का हवा असला तर तो सगुण साकार मूर्तीत त्याला मिळू शकतो. त्याच्यावरच्या प्रेमाने त्याला तो आनंदाचा सगळा आविष्कार, आनंदाचा सगळं वैभव ते त्याला तिथे मिळू शकत. म्हणून आता हे जे प्रेम आहे तर ते तो भगवंताला अर्पण करतो. आणखीन त्या भगवंताचं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा करतो. मग तिथे काही उदाहरणं दिली. कसा तो भगवंताच्या बद्दल प्रेम त्याचं येतं, तर जसा सर्वसामान्य ज्याला विषयी असं म्हणतात किंवा पामर असं दुसरं नाव आहे की जो केवळ या भोगांच्या मध्ये रमतो, दुसरं त्याला काहीही नाही, मग त्याच्यासाठी तो कसलाही विचार करत, अशाला जसं त्या विषयांचं प्रेम असतं, तो जसा त्याच्याबद्दल जागरूक असतो, तसा जो मुमुक्षु असतो तो आत्म्यासंदर्भात जागरूक असतो. म्हणजे कुठल्याही विषयातनं भोग मिळाला, आनंद झाला, हा आनंद आत्म्याकडनं आलेला आहे, हा विषयातला आनंद नाहीये. हे तो सावधपणे स्वतःला बजावत राहा. ज्ञान झालं, कुठून झालं? चिद्रूपात्मा आहे, त्याच्यामुळे ज्ञान प्रकट झालेलं आहे, ते काही वेगळं आलेलं नाहीये. स्वतःला बजावत राहतो, ही जागरूकता आहे. जे काही दिसत आहे ते दिसत आहे कारण त्याच्या मागे ब्रह्माचं अधिष्ठान आहे, जागरूकता आहे. म्हणजे त्याच्या नामरूपात रंगण्याच्या ऐवजी तो त्याच्या अधिष्ठानाच्या मध्ये विचार करतो, तो त्याच्या स्वरूपात रमायला, हा विचार आहे. दुसरा अशाच तऱ्हेचा दृष्टांत दिलाय की हे विषयांच्या बद्दल जागरूक म्हणतात. दुसरे पूर्वीच्या काळात पंडितांचं उदाहरण दिलं. हा जो ग्रंथ आहे हा फार जुना आहे, आपल्याला कल्पना आहे. तर त्या काळात पंडित जे असायचे तर ते जयपत्र घेत हिंडत असायचे, वादविवाद करायचे, अनेक राजांच्या पदरी जायचे, आणखीन तिथल्या पंडितांच्या बरोबर वादविवाद करायचे. त्यांच्या हरवलं तर जयपत्र त्यांच्याकडनं घ्यायचं, म्हणजे त्यांना मी जिंकलाय म्हणून जयपत्र घ्यायचे. मग त्याच्यात जयपत्र जर का मिळवायचं तर आपण सगळ्यांच्याहून ज्ञानात श्रेष्ठ पाहिजे. मग त्याच्यासाठी काय काय अभ्यास करायला लागतो, प्रश्न कुठच्या बाजूला येतील काहीच सांगता येत नाही. कोणाचा कसा अभ्यास असेल, कुठल्या पंडिताचा कुठच्या बाबतीत जास्त अभ्यास असेल. जर का मला जयपत्र हवं असलं तर प्रत्येक ठिकाणी माझा अभ्यास पाहिजे. म्हणून मग वेद, वेदांत, काव्य, शास्त्र सगळीकडे, वेदांग सगळी, उपवेद सगळ्याचा तो जागरूक राहून परत परत अभ्यास करतो. कारण समर्थांनी पण सांगितलंय पहा की सकाळी प्रातस्मरण करावे, आणखीन काही पाठांतर करावे, परत पुन्हा पहिलं देखील म्हणावं, नाहीतर पुढलं पाठ मागचं सपाट होऊन जातं. तर त्यामुळे उजळणी आवश्यक असते, त्याबद्दल ते अत्यंत सावध असायचे. तशी सावधानता आपल्याला ईश्वराचं अनुसंधान आहे ना, आत्म्याचं अनुसंधान आहे ना, ह्याच्याबद्दल पाहिजे. जसं ते अखंड अभ्यास करायचे तसा अखंड अनुसंधान टिकवताय ना, टिकताय ना. 24 तास अनुसंधान पाहिजे. अनुसंधान हेच खरं साधन आहे. फक्त अनुसंधान होण्यासाठी बाकीची साधनांची गरज असते. म्हणजे चित्तशुद्धी व्हायला लागते, चित्तशांती व्हायला लागते, त्याच्यासाठी निष्काम कर्म लागतं, निष्काम उपासना लागते, अनेक गोष्टी लागतात, शास्त्र वाचायला लागतं. हे सगळं जे आहे ते शेवटी अनुसंधानाच्या दृष्टीने. आणि अनुसंधान कधी खरं होतं? जेव्हा आपली 100% खात्री होते, होय मी ब्रह्म आहे असा असला पाहिजे. हे जेव्हा आपल्याला पटतं, मनापासून पटतं, तेव्हा आपण अनुसंधान ठेवू शकतो. किंवा हृदयात इतकं प्रेम आहे ईश्वराबद्दल की त्याचं मग आपल्याला सारखं स्मरण होत राहत.
म्हणून अनुसंधानाच्या साठी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या असतात. तिसरं उदाहरण दिलेलं आहे ते कर्मठांचं, म्हणजे पूर्वमीमांसक. जे कर्म आहेत सर्वस्व मानतात ते कर्मठ. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीही योग्य वाटत नाही. कर्माने जे काय मिळायचं ते मिळतं असं त्यांचं मत. आणि त्याच्यामुळे कर्माने स्वर्ग मिळणार आहे आणि स्वर्ग प्राप्तीसाठी त्यांची सगळे धडपड असते. पूर्वमीमांसेचा जो एम आहे तो स्वर्ग प्राप्ती आहे. त्यांचा मोक्ष म्हणजे स्वर्ग मिळणं. मग परत यावं लागलं तरी बेहत्तर, आम्हाला स्वर्ग पाहिजे, स्वर्गातले भोग पाहिजे. मग त्याच्यासाठी आता आम्ही खूप कर्म करू, खूप व्रत करू, खूप करू, काय काय, पण आम्हाला स्वर्गातले भोग पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचा विचार असतो. आणखीन ते जसं तर तऱ्हेच्या उपासना करतात, व्रत करतात, जप करतात, यज्ञ याग खूप करतात. ते सगळं जे आहे ते ज्याप्रमाणे सावधपणे करतात, ज्याप्रमाणे मनापासून करतात, त्याप्रमाणे मुमुक्षुनी अत्यंत श्रद्धापूर्वक आपलं साधन करत राहतात. त्या श्रद्धेच्या शिवाय आत्मानुभव येणार नाही. जर का त्या कर्मठांची श्रद्धा नसती, स्वर्ग आहे, आणखी मृत्यूनंतर मला स्वर्ग मिळणार आहे, जर का मी पुण्यकर्म केलं तर त्यांनी केलं असतं का पुण्यकर्म? त्यांनी केली असती का व्रत वैकल्य? नसती केली त्यांनी. पण त्यांची ती श्रद्धा असते म्हणून ते करतात. त्यांच्या श्रद्धेसारखी श्रद्धा आपली पाहिजे. आणखीन ती आपल्या साधनावरती, गुरूंवरती, ब्रह्म मी आहे हे जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती ही संपूर्ण श्रद्धा, ईश्वर आहे, ब्रह्म आहे आणि ते मी आहे, ही पक्की श्रद्धा पाहिजे. आणि ह्या श्रद्धेच्या शिवाय आपण तिथे जाणार. श्रद्धावान लभते ज्ञानम म्हणून जे म्हटलंय, तत्पर संयतेंद्रिया, हेही म्हटलेलं आहे पुढे. भगवद्गीतेतला हा श्लोक आहे. तर ते त्यासाठी श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. श्रद्धा नसली तर आपण करणार आहोत का सगळं हे? आपण ऐकणार आहोत का? केवळ कुतूहल म्हणून एखाद वेळा ऐकू, बुद्धीच्या साठी ऐकू. पण ज्यांना खरोखरी काहीतरी हवाय, यातनं आनंद हवाय, ते पूर्ण श्रद्धेनेच जातात. आणि श्रद्धेने गेल्याशिवाय चालत नाही. खरा विश्वास असला तरच आपण मनापासून करू, तरच आपण व्रत करू, उपास करू, जे काय सांगितलंय तर ते करू आपण. ते नेहमी आवश्यक असतं असं नाही, नाहीतर असं वाटेल की त्याच्याशिवाय मोक्ष मिळणारच. प्रत्येक ह्या स्टेजेस असतात, आपल्याला त्या कळत नाही, पण आपल्या श्रीगुरूंना कळतात, आणखी ते त्यानुसार आपल्याला सांगतात. पण आत्मा आहे आणि तो मी आहे हे पक्क पाहिजे. अस्तित्वोपलब्धस्य तत्वभावो प्रसिद्धती असं म्हटलेलं आहे. इथे त्याची पहिली ओळ घेतलेली आहे ह्याच्यात, अस्ति एव उपलब्धव्य म्हणून. पण पुढली ही ओळ आहे की तत्वभाव प्रसिद्धती, म्हणजे आत्मा प्रसन्न होतो आणि स्वतःच स्वरूप उघड करतो. असा काय म्हणूया, काव्यमय भाषेत जरा सांगितलेलं आहे, स्वतःचं स्वरूप उघड करतो म्हणजे आत्मकृपा होते, हे त्याला दुसरं नाव. गुरुकृपेच्यामुळे आत्मकृपा होते, म्हणजे तसा प्रत्यक्ष मी ब्रह्म आहे असा अनुभव नाहीये, पण मी ब्रह्मरूप होते. ब्रह्मामध्ये मी पूर्ण विलीन होत जाते. किती? अगदी थोडा काळ, पण तो अनुभव पुरेसा असतो. आपली खात्री पटायला तो अनुभव पुरेसा असतो. जो कुठे 0.1% वगैरे शिल्लक असतो संशय, तो सुद्धा मग तसा अनुभव आल्याने जातो. तो गुरुकृपेने अनुभव येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जर का आपण तसा सतत अभ्यास करत राहिलो, निधिध्यासन केलं, तर आपल्याला कधी मुक्ती मिळते ते आपल्याला कळत. इतकी ती सहज हळुवारपणे अशी येते. आपल्याला सुद्धा कळत नाही की आपल्याला जीवन मुक्ती मिळाली आहे, काय झालाय. फक्त त्याचे परिणाम एखाद्या वेळेस जाणवायला लागतात की पूर्वीसारखं भय वाटत नाही, पूर्वीसारखी काळजी वाटत नाही, दुःख वाटत नाही, कंटाळा येत नाही वगैरे. ही जी सगळी आहे तृप्ती, आनंद, हे एक एक अनुभवाला यायला लागतं. त्याच्यावरनं अंदाज बांधणं शक्य असतं. पण कशासाठी आपल्याला हे ज्ञान हवंय? मी कुठे येते? गरजच नाहीये.
मी कुठे आहे, मी काय करायला हवंय, श्री गुरूंनी जे सांगितलंय ते करायचंय. त्याच्या पलीकडे मला काहीही चौकशीची गरज नाही. जे व्हायचंय, जेव्हा व्हायचंय तेव्हा ते होणार. या पद्धतीने आपण जर का गेलो तर आपण अत्यंत छान आनंदाने सगळा व्यवस्थित साधना करतो आणि आनंदाने जगू शकतो. आणखीन एक दृष्टांत दिलाय, तो योग्याचा दिलाय, की हठयोगी वगैरे जे असतात तर ते अ, अणिमा, गरिमा, महिमा, प्राप्य, प्राकाम्य वगैरे जे एक एक ह्या आहेत, अष्टमहासिद्धी म्हणा किंवा अनेक क्षुद्र सिद्धी आहेत, तर त्या सिद्धींच्या प्राप्तीसाठी मोठ्या कष्टाने धारणा, ध्यान वगैरे करतात. योगशास्त्रात जे सांगितलेलं आहे तर ते आसन जय आधी पाहिजे, त्याच्यानंतर यम नियम वगैरे सगळं पाहिजे, त्याच्यापेक्षा धारणा पाहिजे, धारणा ध्यान, म्हणजे त्या वस्तूचं अखंड चिंतन, आणखीन त्याच्यावरती पूर्ण एकाग्रता. आता ही एकाग्रता एवढ्या मेहनतीने साध्य केली आणि ती कुठे वापरली, तर या जगातल्या सिद्धीसाठी, जगातल्या गोष्टींच्यासाठी. महत्भाग्य हाताशी आले परी भोगो नाही जाणीतले, तसं आहे. ते वैराग्याच्या बाबतीत समर्थांनी म्हटलंय की वैराग्य आहे आणि विवेक नाही असं जर का असलं तर महत्भाग्य हाताला येऊन सुद्धा त्याचा उपयोग काही नाही. तसं हे आहे की एकाग्रतेसारखी उत्तम गोष्ट मिळालेली आहे, आणखीन ती वापरतोय कुठे, तर सिद्धींच्या प्राप्तीसाठी. ती एकाग्रता जर का ईश्वराच्यासाठी वापरलं, सोहमच्यासाठी वापरली, तर आपण कुठच्या कुठे जाऊ, तर आपण मुक्त होऊन जाऊ. म्हणून ह्या चार उदाहरणांनी काय सांगितलेलं आहे, चार उदाहरणं दिली की असा अभ्यास करायला हवा. आणखीन अशा पद्धतीने जर का आपण अभ्यास केला तर त्या त्या विषयातली, कुठच्याही विषयातला आपण अभ्यास करूया, त्या विषयातलं आपलं कौशल्य वाढतं. म्हणजे उदाहरण देते मी की मी रेडिओलॉजिस्ट आहे. ज्या वेळेस मी एमडी करत होते त्यावेळी आम्हाला जे जे हॉस्पिटलमध्ये साधारणपणे 3 बॉक्सेस, म्हणजे 100-100चे बॉक्सेस असतील अंदाजे, फक्त एक्सरे, छातीचे, चेस्ट एक्सरे आणि सगळे नॉर्मल एक्सरे, 300 वरती एक्सरे, ते बघितले होते मी. म्हणजे तिथे अवेलेबल होते, सगळे बघायचे असं नाही, पण ते बघितले होते. कशासाठी, की श्वास घेण्याच्या ह्याच्यावरती फिल्म मध्ये फरक पडतो, माणूस जाडा आहे बारीक आहे त्याच्यावरती फरक पडतो, अनेक गोष्टींनी फरक पडत असतो केवळ एका छातीच्या एक्सरे मध्ये. आणि त्याच्याशिवाय त्याच्यात एक्सपर्टाईज येत नाही. जोपर्यंत आपल्याला नॉर्मल कळत नाही तोपर्यंत ऍबनॉर्मल कळणं शक्य नसतं. म्हणून आधी नॉर्मलचा अभ्यास करायला लागला होता आम्हाला आणि मग ऍबनॉर्मलचा अभ्यास करायला लागला होता. म्हणजे परत परत जेव्हा अभ्यास केला जातो तर त्यावेळेस त्याच्यात आपल्याला थोडंफार तरी काहीतरी एक्सपर्टाईज येत. तसाच तो जो नियम आहे तो तिथे आपल्याला लागू करायला लागतो, की जेव्हा आपण हे परत परत ऐकतो, परत परत वाचतो, परत परत चर्चा करतो, ते साधन असतं. जे म्हटलंय ना की तत् श्रवणम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम वगैरे, उपनिषद तेच सांगतात ना की हा अभ्यास करायला लागतो. अभ्यास केल्याशिवाय ह्या जगात काहीही प्राप्त. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे वगैरे जे म्हटलेलं आहे ते सोडा, पण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, किंवा गीतेत म्हटलेलं आहे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. हे जे ज्ञान आहे कशाने मिळणार आहे, अभ्यासाने मिळणार, वैराग्याने मिळणार, प्रयत्नांनी मिळणारे. म्हणून समर्थ सांगतात की सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. किती दिसा होतो मोक्ष म्हणून शिष्यांनी विचारला प्रश्न सद्गुरूंचा उपदेश झाल्यावर. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की जो सावध आहे, साक्षेपी आहे आणि दक्ष आहे, आपल्या साधनाच्या बद्दल अत्यंत सावधपणा इथे आता सांगितलेला आहे, अभ्यास म्हणजे सातत्य सांगितलेलं आहे, आणि दक्षता स्वतःबद्दल पण आपल्याला माझ्या मनात काय चाललंय,
माझे उद्देश काय आहे हाही विचार करायला लागतो. हे सगळं जेव्हा होतं तेव्हा मोक्षाला मग वेळ लागतो. ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला कष्ट लागणारच आहे, अभ्यास हा लागणारच आहे, पण ध्येयच असं आहे की त्याच्यासाठी कितीही कष्ट सोसायची तयारी असायला हवी. हे विवेकाचं जे फळ आहे, तर विवेकाने हे मिळतं. माऊलींची एक ही ओवी आहे बघा, की मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. काय संबंध आहे? सद्गुरूंनी संसारात सागरातनं तारून नेलं म्हणून विवेकावरती, कारण सद्गुरूंनी मला ते साधन दिलं होतं विवेकाचं. आणि त्या विवेकाच्या साधनामुळे ज्या सद्गुरूंनी जे मला दिलं त्या साधनामुळे मी हा संसार सागर निघून पार केला. एका ठिकाणी ते म्हणतात ना की तया ऐलीच थडी सरले मायाजळ, जो सर्व भावे मज भजला, त्याच्यासाठी येते. तिथे माया जळ नावाचं राहतच नाही. माया आपोआप निवृत्त होते, स्वतः निवृत्त होते. एक राम लक्ष्मण सीतांची गोष्ट आहे की ते जेव्हा वनवासात जात होते तर तेव्हा राम पुढे, सीता मध्ये, आणखीन लक्ष्मण मागे, अशा पद्धतीने त्या पाऊल वाटांवरनं जायचे. पण लक्ष्मणाला मग राम दिसायचे नाही. लक्ष्मण म्हणजे साधन फक्त, त्याला मग राम दिसायचे नाही. सीतेच्या ते लक्षात यायचं आणि ती हळूच कर बाजूला व्हायची थोडी मध्येच. मग लक्ष्मणाला राम दिसायचे, तो आनंदी व्हायचा. माया आहे ती, अशी माया स्वतःहून बाजूला होत असते. पण त्याच्यासाठी आपल्याला आपलं ध्येय ठरवून त्या दिशेने अखंड प्रयत्न करायला लागतात. आणि प्रयत्नांच्या साठी त्यांनी ही 4 उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग विवेकाच्या बद्दल सांगतात की विवेक कसा आहे, तर अन्वय व्यतिरेक इथे सांगितलेला आहे. त्यासाठी विवेक अनेक पद्धतीने करायला लागतो आपल्याला. सारासार विचार आहे, जगात काय सार काय आहे, तत्वसार आहे ते ब्रह्मसार आहे, असार काय आहे जे नामरूपात्मक आहे ते असार आहे, आत्मानात्म. सगळ्या सजीवांच्या मध्ये जी चैतन्य आहे ते आत्मतत्व आहे, आणि बाकीचं जे सगळं आहे तर ते अनात्म म्हणजे जड, म्हणजे पंचमहाभूत आहेत. अशा पद्धतीने विवेक अनेक पद्धतीने करतो आपण. इथे जो सांगितलाय तर तो अन्वय व्यतिरेक ह्या पद्धतीने सांगितलेला आहे. अवस्था आहेत 3 आपल्या: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 अवस्था आहेत. आता 3 अवस्थांचा जर का आपण विचार केला तर एका अवस्थेत दुसरी असते का कधीतरी? मी जागी आहे आता आणि आत्ताच मी स्वप्न बघते, असं होतं का? नाही होत. मी गाढ झोपली आणि मी जागी आहे, कसं शक्य आहे? जेव्हा एक अवस्था असते तेव्हा दुसऱ्या 2 अवस्था नसतात, म्हणजे त्यांचा व्यतिरेक असतो. व्यतिरेक म्हणजे त्या बाजूला केलेल्या असतात, दूर सारलेल्या असतात, त्या तिथे नसतात. आणि जागृतीमध्ये मला माझं ज्ञान आहे की नाही, भान आहे की नाही? आहे. मला सगळं ज्ञान होत आहे असं मी म्हणतेय. स्वप्नावस्था. आता स्वप्नावस्थेत जागृती नसते. स्वप्नातलं सगळं खरं वाटतं. स्वप्न बघत राहिलं तर तिथे देखील ज्ञान होतच जीवाला. म्हणजे स्वप्नावस्थेत ज्ञान नावाची गोष्ट आहे, मी नावाची गोष्ट आहे. स्वप्न कोण बघतं? मी बघते. जाग कोण आहे? मी आहे. ही गोष्ट तिथे आहे, म्हणजे त्याचा अन्वय आहे. दोन्ही अवस्थात जी गोष्ट आहे तर तिचा त्या दोन्ही अवस्थात अन्वय, अनुअयम, मागोमाग येणं. म्हणजे ह्या अवस्थेत आहे तेच दुसऱ्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत आहे तेच सुषुप्तीत आहे. कारण झोपतं कोण? मी झोपते. जागा झाल्यावर मला आठवतं की मला छान झोप लागली होती आज, आता जरा बरं वाटतंय. काल झोप नव्हती मला लागली नीट. आपणच म्हणतो. कोणाला लागते गाढ झोप? मला लागते. जागा झाल्यावर मला आठवतं ते, म्हणजे तिथेही ज्ञान आहे. ज्या अर्थी आठवतं त्या अर्थी तिथेही ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा माझ्यावर संस्कार उमटलेला आहे. आणखीन म्हणजे मी जर का त्या अवस्थेत पण असले
मी म्हणजे जाणीव आहे, म्हणजे चैतन्य आहे. चैतन्याशिवाय जाणीव शक्य नाहीये. दगडात काही जाणीव नसते, या ग्रंथात जाणीव नाहीये. ग्रंथ जरी आपल्याला ज्ञान द्यायला कारणीभूत होत असला तरी त्यातले शब्द जे आहेत तर ते पूर्ण जड आहेत. त्यातला अर्थ जो आहे तर तो तिथे नाहीये, तो आपल्याकडे प्रकट. ग्रंथ जो आहे तर तो आपल्याला कागद आहे, त्याच्यावरती काही काळं छापलेलं आहे, शाईनी शब्द आहेत, वाक्य आहेत, पण त्याच्यातनं ते ज्ञान देऊ शकतात का? हे घे ज्ञान म्हणून. ते जेव्हा आपण शब्द वाचतो त्यातला अर्थ आपल्या आतमध्ये प्रकट होतो. ते शब्द आपल्याला अर्थ देत नसतात, अर्थ आपल्या आतमध्ये प्रकट होत असतो, अर्थ आपल्याला कळत असतो. अनेक वेळा त्याचा अर्थ कोणीतरी सांगितलेला असतो म्हणून तो आतमध्ये आपल्या प्रकट होतो, कधी स्फुरण रूपाने प्रकट होतो. म्हणजे ज्ञान आतमध्ये आहे, पुस्तकात ज्ञान नाहीये, पण त्याच्या मार्फत आपल्याला ज्ञान मिळतं. तसंच हे आहे सगळं, की जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्याच्यात जो द्रष्टा आहे, मी जी आहे तर ती मी कायम आहे. मी नाही असं नाहीये तिथे, म्हणजे माझा अन्वय आहे. म्हणजे जे चैतन्य आहे, जे चेतन आहे, जो द्रष्टा आहे त्याचा अन्वय आहे. आणि अवस्थांचा मात्र एकमेकींच्यात व्यतिरेक. ज्याचा व्यतिरेक असतो त्याची परतंत्र सत्ता असते. ते खरं नसतं, अवलंबून असतं कोणावरती तरी. आणि जिथे सापेक्षता असते तिथे माया असते, तिथे मिथ्यात्व असतं. पण ज्याचा अन्वय असतो तर त्याची स्वतंत्र सत्ता असते आणि ते जास्त खरं असतं. त्याच्यावरती त्या दुसऱ्या बाकीच्यांचा अस्तित्व अवलंबून नसतं. आता जर का मीच नसले तर मी जागी आहे, मी झोपलेली आहे हे कळणार आहे का? जागी असताना माझं नाव विश्व असतं, स्वप्नात असताना तैजस असत आणि सुषुप्तीत प्राज्ञ असत. मग हे तरी असणार आहेत का? मीच नसली तर मग देह तरी असणार आहे का? त्याला काय म्हणतात, शव म्हणतात. मग जर का मी तिथे नसले तर चैतन्य तिथे नसते. म्हणून चैतन्याची स्वतंत्र सत्ता आहे आणि चैतन्याचा सगळीकडे अन्वय आहे. ते चैतन्य मी आहे. श्रुती काय सांगते की हे चैतन्य सगळीकडे बघणं हे योग्य आहे. आणि बाकी काय अवस्था काय किंवा सगळ्या गोष्टी कधीतरी येणाऱ्या आहेत, कधीतरी जाणाऱ्या आहेत, त्या खऱ्या नसतात. असं जे असतं ते कधीही खरं नसतं. जे विकारी असतं, जे येणारं जाणारं असतं तर ते खरं नसतं. जे कायमचं आहे ते सत्य आहे. कायम म्हणजे त्रिकालाबाधित. नाहीतर आपण अगदी म्हणू की घर ना आमचं सज्जनगड वरती 350 वर्षांचं जुनं हे आहे, बिल्डिंग आहे. म्हणजे ती सत्य आहे का? नाही. कधीतरी ती नव्हती, कधीतरी ती नसणार आहे. कितीही रिपेअर केल्या तरी कधीतरी जातच. तो स्वभाव आहे, सगळ्या जगाचा तो स्वभाव आहे की झीज होणं हा स्वभाव आहे. पृथ्वी सुद्धा जिथे जाणार आहे, जिथे संपूर्ण ब्रह्मांड जाणार आहे, तिथे अशा गोष्टींची काय किंमत आहे सांगा? म्हणून जे कायम असतं ते चैतन्य आहे आणि त्याचा सगळीकडे अन्वय आहे. म्हणून ज्याचा अन्वय त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. आपण परत येतो ते तिथे अनुसंधान ज्याचं ठेवायचं, ते ज्याचा अन्वय आहे त्याचं ठेवायचं. तो प्रकाशक आहे, म्हणजे तो आत आहे, चैतन्य आतमध्ये आहे. म्हणून मला ह्या सगळ्या प्रकाश्य म्हणजे ज्याचं ज्ञान होतं त्या गोष्टींचं ज्ञान होऊ शकतं. आतमध्ये तो ज्ञाता आहे म्हणून ज्ञान होऊ शकतं. ज्ञेयाचं मला ज्ञान होतं, आतमध्ये ज्ञाता आहे म्हणून. पण मी कोणाला देहालाच ज्ञाता समजते, ते न समजता आतलं जे चेतन तत्व आहे ते ज्ञानरूप आहे, त्याला ज्ञान होत नाही. त्याच्यामुळे बुद्धीला ज्ञान होत असत. जे ज्ञानरूप आहे, आता आमच्या इकडे काही काही लोक आहेत की अत्यंत गोड खाणारे आहेत. त्यांना मग चिडवायला लोक म्हणतात की साखरेचा लाडू केला
आणि विचारलं की पुरेसा गोड आहे का, तरी तुम्ही म्हणाल की नाही, थोडीशी साखर घाल. म्हणजे हे अशा पद्धतीचं असतं. जे ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान हे जे आहे, तर बाकीचं सगळं मिथ्या आहे. मी केवळ ज्ञानरूप. मला वेगळ्या पद्धतीने ज्ञान होणार नाहीये. ज्ञानाचं कुठेही त्याच्यात भर पडणार नाही. ज्ञानरूपता आहे. आणि त्या ज्ञानाच्या मुळे ह्या जगातल्या गोष्टींचं मला ज्ञान झाल्यासारखंच. त्या ज्ञानरूपतेच्यामुळे जगातल्या ज्या गोष्टी आहेत, पेन आहे, मला दिसलं, पेन मला दिसलं म्हणजे काय झालं, त्याच्या अस्तित्वाची मला जाणीव झाली. हे पेन आहे हे कळलं, हे माझं आहे हे कळलं. पण ते मी नाहीये हे नक्की आहे, त्याच्यात चैतन्य नाहीये हे नक्की आहे. ते जरी पडलं तरी ते रडणार नाहीये. ते जरी तुटलं आणि मी फेकून दिलं तरी मला का फेकलं कचऱ्याच्या डब्यात म्हणून म्हणणार नाहीये ते, कारण त्याच्यात चैतन्य नाही. आणि मी जी आहे तर ती माझ्यात चैतन्य आहे. तिथे आत्मा जो आहे तो सगळ्यात अन्वय आहे, त्याचा सगळीकडे तो आहे. आणखीन ही जी त्रिपुटी आहे तर ती सुद्धा त्याच्यावरती अवलंबून आहे. आत्मा तिन्ही अवस्थात आहे, सगळ्याचा साक्षी आहे, द्रष्टा आहे. आणखी तो जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या अवस्था मागे पडतात. साक्षी खरा आहे, कुटस्थ खरा आहे, द्रष्टा खरा आहे. दृश्य म्हणा किंवा जग म्हणा, हे सगळं जे आहे हे मिथ्या आहे. आता इथे द्रष्ट्याला ज्ञान होत नाही. ज्ञान कोणाला होतं, भोग कोणाला मिळतात, याच्यासाठी चिदाभास स्वीकारलेला आहे. आपण पाहिलं होतं की जीवाचे जे घटक आहेत ते कुठले कुठले आहेत. एक आहे आत्मा किंवा कुटस्थ, दुसरी आहे बुद्धी, जी तेज तत्वाची आहे, म्हणजे जड आहे, सत्वगुणाची, त्यामुळे स्वच्छ आहे, शुद्ध आहे मूळची. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती अनेक वासनांचे पुट चढवतो, अशुद्ध बनवतो तिला, पण मूळ ती शुद्ध आहे अतिशय. आणखीन तिच्याजवळ आत्मा आहे, म्हणजे आत्मा सगळीकडेच आहे ना, पण बुद्धी आल्यानंतर तिच्यात त्या आत्म्याचा प्रकाश फाकला, असं म्हणण्याची पद्धत आहे, ज्याला आपण चिदाभास म्हणतो. म्हणजे चिदाभास, बुद्धी आणि ते आत्मतत्व, असं तीन मिळून जीव होतो. मग याच्यातल्या बुद्धीला ज्ञान शक्य नाहीये, आत्म्याला ज्ञान शक्य नाहीये, कारण पूर्ण वेगळी आहेत, दोन टोकं आहेत. एक आहे ज्ञानरूप आहे आणि एक आहे ते जड आहे, पूर्ण अज्ञानरूप. म्हणून दोन्ही ठिकाणी ज्ञान होणं शक्य नाही. मग ज्ञान कोणाला होतं, म्हणून चिदाभास स्वीकारलेला आहे. त्या चिदाभासाला ज्ञान होतं. चिदाभास बुद्धीला ऍक्टिव्हेट करतो आणि त्याच्यामुळे ज्ञान होतं, ते चिदाभासाला होतं असं म्हणतो. पण ज्या वेळेस चिदाभासाच्या लक्षात येतं की मी कोण आहे, मी आत्मतत्व आहे, तेव्हा त्याचं ज्ञानाची जी भूक असते, ज्ञानाच्या मागे धावणं, सुखाच्या मागे धावणं, हे सगळं आपोआप कमी व्हायला लागतं. आपोआप कमी व्हायला लागतं. कारण मला जर का सुखाचा काय म्हणूया सम्राट जर का असला, तर सम्राट एखाद्या बारक्याशा गोष्टीच्या मागे धावणार आहे का? अरे इकडे स्वस्त मिळते, त्या मॉलमध्ये सेल लागलाय, मी जातो म्हणून सम्राट जाणार आहे का? त्याला सगळंच तिथे आहे अवेलेबल, तो बारक्या गोष्टींच्याकडे कशाला सुखाच्या मागे जाईल? तसा चिदाभासाला जेव्हा कळतं, म्हणजे जेव्हा जीव ज्ञानरूप होतो, मुक्त होतो, हे आपलं मुक्ताचं चाललंय ना, तृप्तिदीप चाललेलं आहे. तर ज्या वेळेस असं होतं तर त्यावेळेस तो विषयांच्या मागे धावणं त्याचं थांबतं आणि त्याचं अवस्थांची, म्हणजे मी जागी मी झोपलेली वगैरे तादात्म्य त्याचं सुटतं. आणि हे तादात्म्य सुटल्यामुळे कर्मांचा त्याला लेप लागत नाही, असलेली कर्म भस्मसात होतात, पुनर्जन्म होत. कैवल्य उपनिषदाचं सांगितलेलं इथे की त्रिषु धामसु यद भोग्यम भोक्ता भोगश्च यद भवेत तेभ्यो विलक्षण साक्षी चिन्मात्रोहम सदाशिव. म्हणजे तीन अवस्थात जे काही भोग्य, जो भोगता, जे भोग, जे काही आहे, त्याहून पूर्ण वेगळ्या लक्षणांचा चिन्मात्र, म्हणजे चित्मात्र साक्षी जो आहे तो मी आहे. इथे काय म्हटलं आता, त्रिशू धामसू म्हणजे कुठले तीन धाम, कुठले त्रिशू, तीन.
तीन मध्ये सप्तमी येते ना. धाम असू, कुठली कुठली आहे ती घर धाम अवस्था? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्था आहेत. यद भोग्यम, जे भोग्य आहे. काय भोग्य आहे? तर जागृतीमध्ये स्थूल विषय भोग्य असतात, स्वप्नामध्ये सूक्ष्म विषय भोग्य असतात, आणखीन सुषुप्तीमध्ये आनंदावभास म्हणून भोग असतो, आनंदाचा भोग असतो. कारण जीव त्यावेळेस सत्संपन्न झाला असतो असं श्रुती. सत्संपन्न म्हणजे ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. पण अनफॉर्च्युनेटली तो अज्ञानासह एकरूप झालेला असतो. तर त्याच्यामुळे परत जाग आल्यानंतर पुन्हा ते अज्ञान भोकांडी बसलेलं असतं आणि पुन्हा जसंच्या तसं असतं. म्हणजे तो सत्संपन्न रोज होऊन सुद्धा त्या परब्रह्माचा काहीही उपयोग होत काही नाही. कडू कारलं, तुपात घोळलं, साखरेत तळलं, का सॉरी उलट बोलले, साखरेत घोळलं तुपात तळलं तरी ते कडूच. तसं असतं आपलं. रोज सत्संपन्न होतो, पण तरी देखील अज्ञान जसंच्या तसं असतं. ते कधी जाणार आहे? ते अशा ज्ञानानेच जाणार, तोपर्यंत नाही. आणखी मग त्याच्या बाबतीत हे निद्रा समाधी स्थिती असं म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी. म्हणजे त्याची झोप देखील समाधीसारखी होऊन जाते, ज्ञानरूप होऊन जाते, हे त्याचं होतं. पण मग आता हे जे भोग आहेत हे जागृतीमध्ये स्थूल भोग म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी आहे ते स्थूल पदार्थ जे आहेत त्यांचे भोग घडतात. स्वप्नात सूक्ष्म भोग आहे. सूक्ष्म विषय म्हणजे कुठचे? जे मनत कल्पित आहेत, मनाने ज्यांची ज्यांची कल्पना केलेली आहे त्यांचे भोग स्वप्नात घडतात. आणखीन सुषुप्तीमध्ये आनंदाचा भोग घडतो. मग तिथे भोगता कोण आहे? जागृतीमध्ये जो भोगता म्हणतो आपण, मी ज्याला म्हणतो म्हणजे जीव जो आहे, तर त्याचं नाव आहे विश्व. तोच स्वप्नामध्ये तेजस होतो, मगाशीच म्हटलं. आणखीन गाढ झोपेमध्ये त्यालाच प्राज्ञ म्हणतात, त्याच जीवाला. आणखीन भोग, यद भोग्य भोगता भोग हा म्हटलं ना, तर स्थूल भोग वगैरे जे हे तीन प्रकारचे सांगितलंय त्यांचा अनुभव आहे. भोग म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष भोग घडणं आहे ना, इथे त्यांचा अनुभव येतो. आणखीन ह्या सगळ्यांच्याहून ते विलक्षण आहात, ह्या सगळ्यांच्याहून वेगळा, विलक्षण म्हणजे त्या लक्षणांची न जुळणारा असा जो आहे तो चिद्रूप साक्षी केवल तो मी आहे. साक्षी चिन्मात्रोहम सदाशिव, तो मी आहे. तो परमात्मा मी आहे. परमात्मा म्हणजे परब्रह्म, तो मी आहे म्हणून म्हटलेला आहे. आणि हा अनुभव ज्याला मिळतो तो संसार चक्रातनं सुटतो. तो आनंद रूप, आनंदात जगतो. तृप्तिदीपाचं हेच आहे, सतत सांगतायत तर तेच सांगतायत की तो आनंदात राहतो, तो तृप्त असतो, शांत असतो, निर्भय असतो. मग आता आत्मा असंग आहे, अभोक्ता आहे, ठीक आहे. पण मग भोक्ता कोण आहे? तर चिदाभास भोक्ता आहे. वास्तविक भोक्ता कुठे नाहीच आहे, कारण जग झालेलं नाहीये. पण मग भोक्ता जर का घ्यायलाच हवा, स्वीकारायला लागतो, इलाज नाहीये काही. तो चिदाभास तो आपण पाहिला की कसं आहे ते. मग आता माया ह्या सगळ्यांना उत्पन्न करते. आणखीन हा जो आपला भोक्ता भोक्ता ज्याला आपण म्हणतो जगातला, तर तो जोपर्यंत त्रिपुटीचा भाग आहे का, म्हणजे काय आहे? मला भोग भोगते म्हणजे भोगता भोग्य गोष्टीचा भोग घेतो. त्रिपुटी आली तिथे. जिथे त्रिपुटी आहे तिथे पूर्णता नाही. त्यातला पूर्ण जो आहे तो केवळ जो खरा आहे, जो खरा वास्तविक भोगताच नाही, आत्मतत्व जे आहे त्याचं सगळ्याचं अधिष्ठान जे आहे, त्रिपुटीचं अधिष्ठान, ते फक्त सत्य आणि बाकीचं सगळं मिथ्या आहे. मग आता
पुढे चिदाभासाचं हे म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने तो मी आत्मा आहे स्वतःच स्वरूप जाणतो. तर त्याच्यासाठी उदाहरण दिलं की गाढ झोप, समाधी वगैरे अवस्थात जाणीवा जातात. आणखीन हे लक्षात घेऊन जागृतीमध्ये चिदाभास म्हणजे जीव काय पद्धतीने विचार करतो की जी मूळ जाणीव आहे, जी चिद्रूपता आहे, ते तत्व मी आहे. म्हणजे वास्तविक मी कसं आहे, तर मी कुटस्थ आहे. पण जोपर्यंत मी भोगतोय, मी अमुक करतोय म्हणतोय, तोपर्यंत मी चिदाभासाहून वेगळा आहे. म्हणजे कुटस्थाहून वेगळा आहे आणि मिथ्या आहे हे चिदाभास स्वतः जाणतो. स्वतःच मिथ्यात्व स्वतः जाणतो. आणखीन कुटस्थ सत्य आहे हेही तो जाणतो. असं जेव्हा तो जाणतो, मूळ स्वरूप जेव्हा जाणतो, तर त्यावेळेस एक त्याला उदाहरण दिलंय की आता आपला नाश अटळ आहे असं चिदाभासाला लक्षात येतं. आपला नाश अटळ आहे म्हणजे काय आहे, मी सत्य नाहीये हे त्याला कळून जातं. आणि जे सत्य नाहीये तर ते नाशिवंत आहे, म्हणजे नाश हा अटळ आहे हे त्याला कळतं. मग असं केल्यानंतर त्याला परत भोगाची इच्छा होणार आहे का? उदाहरण दिलंय की जो पूर्णपणे आता म्हणजे जमिनीवर काढून ठेवलेला म्हणूया, अगदी मरणोन्मुख झालेला आहे, असा जो आहे तो भोगांची इच्छा करणार आहे का? आता मी लग्न करीन, आता मला एक चांगली बायको मिळेल वगैरे, तो भोगांची कुठल्या तरी इच्छा करणार आहे का? तशाच पद्धतीने चिदाभास देखील म्हणजे जीव भोगांच्या मागे जाणं त्याचं थांबून जात. त्याला त्या भोगांमध्ये इंटरेस्ट राहत नाही, कारण त्याला आनंदाचा खराच खाण म्हणूया, ठेवा म्हणूया, खजिना म्हणूया, सगळा आनंदच असतो. आनंद रूप असतो, आनंदच नसतो, आनंद रूप झालेलं असतं. इथे दुसरं एक उदाहरण दिलंय की जेव्हा असा अनुभव येतो त्याला, तर त्यावेळेस तो स्वतःला भोगता समजायला लाजतो. आणि उदाहरण जे दिलंय तर ते नाक कापलेल्या माणसाचं दिलंय की नाक कापल्यानंतर तो तोंड दाखवायला लाजतो. कारण पूर्वीच्या काळी काहीतरी वाईट गुन्हा केल्यानंतर नाक कापण्याची वगैरे शिक्षा असायची. मग तो नाक कापलेला म्हणजे मी गुन्हेगार लोकांना कळताय, लाजायचा तो. तर तसा कुटस्थ स्वतःला भोगता समजायला लाजतो. पण नाईलाजाने त्याला भोग तर घ्यायला लागतात. जीव जोपर्यंत आहे, जीवत्व आहे, आपलं शरीर आहे, तोपर्यंत भोग हे भोगायलाच लागणार आहेत. अन्न समोर येणारच आहे, ते खायलाच लागणार आहे. जरी जायला संन्यासी तरी 12 वाजता तोंड वासी म्हटलेलं आहे. कारण देह टिकवायचा तर अन्न हे पाहिजे. आणखीन प्रारब्ध आहे तोपर्यंत देह टिकणारच आहे. मग जो टिकवायचा तो व्यवस्थित टिकवायला लागतो, कारण त्याच्याकडनं काहीतरी ईश्वराला काम करून घ्यायचं असतं. काय काम करून घ्यायचं असतं ते त्याचा तो जाण. पण प्रत्येक देहाला काहीतरी प्रारब्ध असतं आणि जे मुक्त असतात त्यांच्याकडनं देखील ईश्वर काम करून घेत असतो असं म्हणूया आपण. कारण आता गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण देते की ते एकदा म्हणाले होते की माझा नामाचा प्रसार करायची इच्छा राहिली होती म्हणून मी परत जन्माला आले. म्हणजे त्यांचं काम काय होतं? नामाचा प्रसार. हे म्हणाले ज्ञानदेव माऊलींनी म्हटलंय की मागील या जन्ममुक्त झालो हरिपाठात. पण ते का आले? ते काम काहीतरी एक करायचं होतं जगाच्या कल्याणासाठी, म्हणून ते आले. म्हणजे एकदा माझा संबंध नाहीये हे लक्षात आल्यानंतर प्रपंच आहे संपादितो आळ प्रपंचाचा, तुकाराम महाराज म्हणतात. अशा पद्धतीने ते करतात, पण त्याच्यात त्यांचं सत्यत्वानी मन नसतं. असला ठीक आहे, नसला ठीक, अशा पद्धतीने असतं. घर आहे मालकीचं म्हटल्यानंतर मालकी टाकून जाणार नाही, किंवा कोणी लुटायचा प्रयत्न केला तर नक्की अगदी विरोध करणार आहे. व्यावहारिक सत्तेत व्यावहारिक सत्तेप्रमाणेच तो वागणार आहे.
पण तरी आतनं मला हे हवंच असं नसतं. जर का निकाल विरुद्ध गेला तरी काही त्याच्या बिनसणार नाहीये, मन त्याचं शांतच राहणार आहे. निकाल त्याच्या बाजूचा झाला तरी तो चिडवायला जाणार नाहीये, नाईट मिरवणार नाही, खुश होऊन राहणार. कारण त्याला हे इतकं मिथ्या आहे, भासमान पदार्थ आहेत, भातुकल्या खेळातलं काय खरं काय खोटं आहे तसं असतं. म्हणून ज्ञानानंतर जो हा साक्षी आहे हा भोगता नाहीये. भोगता भोक्तृत्व जे आहे तर ते चिदाभासाला तो देतो, आणखीन तो मोकळा राहतो. जे घडताय ते प्रारब्धाने घडताय अशा पद्धतीने तो मोकळा राहतो. आणि हे सांगण्यासाठी कस्य कामाय अशा पद्धतीने विचार केलेला आहे श्रुतीमध्ये. किम इच्छन कस्य कामाय, आपण कस्य कामायचा पाहतोय ना, हे शरीरम अनुसंज्वरेत म्हणून म्हटलेलं आहे की शरीरामध्ये जे होतं तर त्याच्या मागोमाग कशासाठी जाणार आहे, कुठच्या भोगासाठी जाणार आहे, काय इच्छा करून जाणार आहे, कुठच्या कामासाठी. म्हणजे आता जे भोग होतात तर ते आपण शरीराने घेतो, म्हणजे शरीराला कुठचे भोग देण्यासाठी म्हणून तो त्या शरीराच्या मागोमाग धावत जाणार आहे. तो तर तृप्त आहे, त्याला गरजच नाही राहिलेली, म्हणून हे म्हटलेलं आहे. पण मग प्रश्न पुढे असा येतो की भोगता नाही तर मग शरीरामुळे दुःख होतात की कोणाला होतात, काय काय दुःख होतात. 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. 3 देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण 3 देह आहेत. आणि 3 दुःख जे आहेत ते होणारच आहेत. आपल्याला ह्याचे माहिती आहेत दुःख, आध्यात्मिक, अधिदैविक, आणखीन अधिभौतिक, ही दुःख माहिती आहेत आपल्याला. जीवनमुक्ताला ह्या दुःखांचा संबंध येत नाही, कारण देह सत्य नाही म्हटल्यानंतर आध्यात्मिक दुःख कितीही झाली, म्हणजे शरीराला कितीही काही झालं तरी ते त्याला होत नसत, ते देहाला होत असत. म्हणून त्याच्यापासून तो अलिप्त राहू शकतो. दुखत असतं त्याला तरी देखील त्याला त्याचं दुःख होत नाही. मुख्य हे आहे की कितीही दुखलं, काहीही झालं, कितीही आजार झाले तरी त्याला त्याचं दुःख होत नाही. दुःखापासून तो पूर्ण अलिप्त झालेला असतो. अधिभौतिक कोणीही काहीही केलं, निसर्ग आता वादळ आलं किंवा परवा आता आणखीन एक वादळ आलं, नुकसान झालं, त्याला त्याचं काहीही वाटणार नाही. ह्याला कारण हे सगळं मिथ्या आहे त्याला माहिती, आणि त्याला पुढला जन्मही नाहीये, अधिदैविक तापही नाहीये. म्हणून शरीरांच्या तापापासून तो पूर्णपणे अलिप्त असतो. ह्या तापांचा जो भोग घेतो, तापांचाही भोग असतो, जसा सुखाचा भोग असतो तसाच दुःखाचाही भोग असतो, आणि तो जो घेतो त्याला भोगता म्हणतात. स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला काम, क्रोध वगैरे ताप असतात. आपण इथे शरीरांचे स्थूल सूक्ष्म कारण शरीरांचे ताप बघतोय, केवळ आध्यात्मिक अधिभौतिक नाही इथे पाहिले आपण. तर सूक्ष्म शरीराला पण ताप असतात. मत्सर, काम, क्रोध, हेवा, द्वेष, हे जे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे, हे सगळे जे आहेत ती सूक्ष्म शरीराचे दुःख आहेत. अशांती सूक्ष्म शरीराचं दुःख आहे. आणि ही दुःख जर का होत असली तर याचा अर्थ मी मन अजून अलिप्त केलेलं नाहीये, अजून पण मी म्हणजे मन असं समजते. विचार आपला जो असतो तर मनाला पण वेगळं करायचं आहे. मगाशी आपण व्यतिरेक पाहिला. मन जे आहे, मनकल्पित सृष्टी जी आहे ती स्वप्न सृष्टी आहे. मग मन जर का प्रत्यक्षात 5 महाभूतांपैकी तेजतत्वाचं असतं, 3 गुणांच्या पैकी सत्वगुणाचं असलं तर ते शाश्वत आहे का, टिकणार आहे का, ते मी आहे का, खरी मी आहे का, ते नाही, ते मिथ्या आहे. देहाचं काही मिथ्या आहे, सगळं जग मिथ्या आहे. अशा परिस्थितीत मनाला कोण काय दुःख येणार आहे, कुठं येणार आहेत दुःख? सगळीकडे मी व्यापून आहे.
अपमान केला तर मीच माझा केलाय. ज्या कोणी केला, 3 गुण होते त्याचे त्यावेळेस आले, पण आत्मतत्व तेच आहे ना. त्याच्यात नि माझ्यात आला तमोगुण वरती, आला रजोगुण वरती. चोरी केली, तमोगुण झाला. पण त्याच्याशी माझा संबंध राहत आणि मन माझं त्याच्यापासून अलिप्त राहत. आता पावसाळा आलाय, रेनकोट घालून जाणार. रेनकोट घातल्यानंतर पावसाचा त्रास होत नाही, भिजत नाही आपण. तसं होतं हे की आपण अशा पद्धतीचं विचाराचं जर का कवच धारण केलं, रेनकोट धारण केला, तर आपलं मन छान आनंदात राहू शकतं. तिथे त्याला कुठच्याही पद्धतीची ही दुःख होईनाशी होतात. कारण शरीरात पण दुःख असतं. कारण शरीराला काय दुःख आहे? 2 पद्धतीचे सांगितले. एक म्हणजे झोप न लागणं कारण शरीराचं आहे, पण ऍक्च्युअली ते म्हटलं तसं तर स्थूल शरीराचंच दुःख आहे, झोप न लागणं. पण कारण शरीराचं दुःख म्हणजे झोपेतनं परत जाग येते, आणखीन स्थूल आणि सूक्ष्म शरीरांची दुःख भोगायला लागतात. स्वप्नात गेला तरी सुद्धा त्याला तीच दुःख भोगायला लागतात. हे कारण शरीराचं खरं दुःख आहे. कारण कारण शरीराचं नावच आहे ना ते. स्थूल आणि सूक्ष्म देहाला कारण ते आहे. आणि म्हणून त्याची जी दुःख आहेत, तर ती स्थूल सूक्ष्म शरीराची सगळी दुःख कारण देहामुळे होतात. म्हणून ती कारण देहाची दुःख आहेत. आता ही जी दुःख आहेत ती सहजच आहेत. जिथे देह आहे तिथे दुःख कुठलं ना कुठलं तरी असणारच आहे. पण आपलं त्यांच्याकडे लक्ष जातं, कारण आपलं स्वरूप आनंद रूपता आहे आणि ही दुःख आगंतुक आलेली आहे. जसा घरातल्या माणसाला आपण तो कधी जाईल वाट नाही बघत, पण पाहुणा आला तर कधी जाईल वाट बघायला लागते कधी कधी. तशातलं की दुःख आगंतुक आलेलं आहे, त्याला आपण घालवायला बघतो. पण सुख हा माझा स्वभाव आहे, मूळ माझं स्वरूप आहे. मग त्याला मला त्याचा त्रास होत नाही. म्हणून शरीर आणखीन दुःख यांचं नातं अतूट आहे असं म्हटलेलं आहे. दुःख घालवायचा किती प्रयत्न करणार आहात? किती प्रयत्न करणार? उदाहरण जे दिलेलं आहे ते अगदी हे आहे की कापसाचा धागा आणखीन कापड, लोकर किंवा केस आणि घोंगडी आणि माती आणि घट ही जशी एकमेकांना सोडून राहत नाही, त्याप्रमाणे शरीराला सोडून दुःख राहत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना की आपण मला दुःख नको म्हणून देवाकडे प्रार्थना करतो, पण शरीराला सोडून दुःख राहत नाही हे जेव्हा आपण लक्षात घेतो, तेव्हा आपण अशक्य गोष्टींच्या मागे धावणं थांबवतो. त्याला आपण स्वीकारतो. कारण शेवटी पापाचं फळ दुःख आहे हे आपल्याला भोगायलाच लागतं. मग कशासाठी माझ्याच केल्याचं मला जर का मिळत आहे, मी कोणाला दोष द्यावा? कशासाठी रडावं? भोगून संपताय, आनंद आहे. पण शरीर आणि दुःख यांचं अतूट नातं आहे हे लक्षात घ्यायचं. शरीर अखंड बदलत असतं. उपादान कारण म्हटलेलं आहे. कापड आणि कापूस, कापूस हे उपादान कारण आहे. म्हणजे कापसाशिवाय कापड राहणार नाही, केसांशिवाय घोंगडी राहणार नाही, मातीशिवाय घट राहणार नाही, तसं दुःखाशिवाय शरीर राहणार नाही. इतकं त्यांचं अतूट नातं आहे असं इथे सांगितलेलं आहे. वेळ झाली आहे, सॉरी. 228वा श्लोक झाला हा. थांबते. काही शंका आहे? इथे शेवटच्या श्लोकात त्यांनी ते म्हटलेलं आहे ना की माती, गट, केस, घोंगडी. तर माती हे उपादान कारण ना घटाचं. मग शरीर आणि दुःख यांचं दुःख उपादान कारण. हो ना, म्हणूनच म्हणतो हा. की दुःखाशिवाय शरीर राहणं शक्य नाही. ते काय उदाहरण दिलंय ते पहा. उपादान कारण म्हटलेलं आहे त्याला.
कारण प्रारब्ध आहे, आणि प्रारब्धात पाप पुण्य समसमान झाल्याशिवाय आपल्याला मनुष्य देह मिळत नाही. आपण जो विचार करतोय तो फक्त मनुष्य देहाचा करतो. पाप पुण्य समसमान झालं तरच मिळणार. मग पापाचं फळ दुःख हे येणारच आहे. आणखीन ह्याच्या दृष्टीने जर का आपण विचार केला, कुठल्या पारमार्थिक तत्वदृष्टीने आपण विचार केला, तर सुख हे देखील एक प्रकारचं दुःखच असतं, कारण तिथे भेद येतो, द्वैत येत. आलं लक्षात? एकत्व तिथे जातं, आणि जिथे एकत्व जातं, जिथे भेद येतो, तिथे दुःख आहे. आणि सुख जे आहे ते येतं आपल्याला, तो स्वभाव आहे आपला वगैरे, ठीक आहे सगळं, पण येतं आणखी मग जातं ना ते, मग गेल्याचं पण दुःख होतच, ते काही कायम टिकणार नाहीये. म्हणून दुःख जे आहे ते कायम आहे, एवढं लक्षात घ्या. आता मी इथे बसलीये, पाऊस आज सारखा येत होता, किडे येत आहेत, मग ते पटकन असे येतात, ती मायनर इरिटंटच आहे की नाही? मजेत बसलेली आता, कारण आता प्रवचन संपलंय, त्यामुळे मी मजेत आहे आता, पण तरी हे मायनर इरिटंट्स असतातच असे. आपण त्यांना दुःख म्हणत नाही, हा प्रॉब्लेम आहे आपला. अशा ज्या अनेक गोष्टी आहेत जगातल्या, त्यांना आपण दुःख म्हणत नाही. आता काहीतरी एखादा पदार्थ केला, स्वयंपाक केला, कष्ट होत नाहीत का? होतातच. जो जीवनमुक्त आहे, तर त्याला म्हणजे विवेक सिंधू मध्ये आहे की श्वासोच्छ्वासाचे सुद्धा कष्ट, निमिषोन्मेषाचे कष्ट, म्हणजे पापण्या लवणं आणखी उघडणं, कारण त्या आत्मस्थितीला धक्का बसतो. म्हणून जे काही द्वैत येतं तिथे कष्ट आहे, दुःख आहे, ते वेगळं आहे. पण इथे दुःख जे आहे प्रारब्धाचं आहे, आणि प्रारब्ध आपलं उपादान करतं. नाही राजेश बोल. आता तिथे सांगितले द्रष्टा जो आहे म्हणजे कुटस्थ आत्मा, सुषुप्ती स्वप्नामध्ये जागृतीमध्ये एकच आहे, काय नसतो, लिप्त होत नाही. मग आपल्या बुद्धीवर जे संस्कार होतात ते याच्या सिस्टीम वर स्टोर होतात का? मेनली आपले सगळेच पण स्टोर नाही होत, जे काही जिथे जास्त लिप्त झालेलं असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल लहानपणचं मला जास्त काही आठवत नाही, पण जिथे जास्त हट झालेलं असतं तेच आठवतं, आणि मग नंतर कधी प्रसंगानुसार ऍक्टिव्हेट पण होतं. ही प्रक्रिया चालवणारा ईश्वर आहे असं म्हटलं जातं का? की ती मायेने ते होतं कसं? आणि ते हे क्रियमान स्वातंत्र्यात करतोय आपण, पण चालवणारा ईश्वरच असतो. कारण पण चालवणारा वेगळाच आहे ईश्वर ना. कसा चालवतो, कोणाच्या मार्फत चालवतो? बुद्धी दिली आहे ना त्यांनी आपल्याला, विवेक दिलाय ना, वापरायचं स्वातंत्र्य दिलाय ना. ते आपण वापरतो वापरला नाही विवेक, तर वापरतो हे कोण? तो जीव वापरतो. पण जीव तर जीव चिदाभास वापरतो. नाही, चिदाभास तर आता सांगितलं की विनाशीच आहे ना, त्याचा विनाश अटळ आहे. पण आता तर काम करतोय ना तो. विनाश कधी पावणार आहे तो? झोपेत तो लय पावतो. आणखीन जीवन मुक्ताचा फक्त चिदाभास देहांती जातो, नाहीसा होतो. बाकी आपण जोपर्यंत जीवत्व आहे तोपर्यंत आपला आहेच ना, संस्कार घेतोच आहोत ना आपण. बुद्धी आहे ना ती. जीव हाच पुढल्या शरीरात जातो आपण जेव्हा म्हणतो, तर तेव्हा हे कायम आहे ना. विनाशी आहे म्हणजे त्यावेळेस विनाश पावतो, आणखी झोपेत त्याचा लय होतो. हे लक्षात घ्यायचं. बदलतो तो, त्याचे वृत्तींमधनं वगैरे त्याच्यात बदल होत असतो. म्हणून तो विनाशी कायमचा नाहीये वगैरे सगळे जे विचार आहेत. प्रतिबिंब विनाशी आहे. पण इथे काय होत आहे, कन्फ्युजन होत आहे की ईश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचा आपण उपयोग करून आनंदात राहायचं
का कुठलं तरी काहीतरी आठवून दुःखी होत आहे, हे आपण ठरवायचं. प्रत्यक्ष त्यावेळेस दुःख असलं तरी सुद्धा आपण जर का आनंदात राहू शकतो, तर आठवलेलं दुःख हे शोकाचं झालं. त्याच्यात वाहून जाणं हे विवेकी माणसाचं लक्षण नाहीये. हो, पण त्यावेळेला जे कळतं हे दुःख झालेलं आहे, आता विवेकाने ते कळतं पण की दुःख होतंय, मला नाही केलं पाहिजे क्रियामान स्वतंत्र, पण ते चिदाभासालाच कळतं ना. पण मी चिदाभास नाही, मी कुटस्थ आत्मा आहे. ते तर कळलाय का अजून? ते ज्ञान झालंय का? त्यावेळेला जी प्रक्रिया होते त्यावेळेला ते चिदाभास असतो का तो कुटस्थ आत्मा म्हणून? चिदाभासच हे ज्ञान काय म्हणूया, इतका अलिप्त झालाय का चिदाभासापासून? जीवनमुक्ताची जी स्थिती असते तर तो हा चिदाभास करतोय असं समजतो, पण आपण मुक्त नाही आहोत. आपल्यासाठी मी करतो हेच आहे. मी करतो जर का नसतं तर मग मला दुःख झालं नसतं कुठलं तरी आठवून. म्हणजे जीवनमुक्ताचं हे आपण स्वतःला जर का लावायला लागलो तर कसं चालायचं? राजाला भोग मिळतात म्हणून जर का एखादा झोपडीत राहणारा म्हणाला की अरे मला भोग का नाही मिळाले, माझं गेलो कुठे, चालणार आहे का? तसं आहे हे. जीवनमुक्त चिदाभासाला वेगळा समजतो, मी नाही. मी चिदाभास आपल्याला शास्त्र सांगताय, पण मी स्वतःला अजून पण देह समजतेय ना, मन समजतेय ना, म्हणून मला दुःख होत आहे ना, म्हणून मी कुठलं तरी काहीतरी आठवते, भविष्याचा विचार करते, सुखाचे दुःखाचे प्रसंग आठवते, दुःखाने दुःखी होते, सुखाने स्वतःला थुपटून घेते. हे का होत आहे? कारण अजून मी स्वतःला मी समजते, म्हणजे देह समजते, मन समजते, बुद्धी समजते. हा समज आहे तोपर्यंत हे सगळं चालू राहणार आहे. एकदा पक्क जेव्हा होतं तेव्हा अशा पद्धतीचे विचार अजिबात त्रास देणार नाहीत, आधी येणार नाहीत, आले तरी त्रास देणार. हा दोन सत्तातला गोंधळ करू नको, दोन स्थितीतला अवस्थातला गोंधळ आहे. बरोबर. पण साधनेत आपल्याला तेच समजावंच लागतं ना. नाही साधनेत आपण आपल्याला समजावत राहायचं असतं. मनात कुठलाही विचार आला, सध्या तरी आपल्याला जे असे अनप्रॉडक्टिव्ह कुठचे भूतकाळातले भविष्य काळातली चिंता वगैरे हे जे विषय आहेत ते विवेकाने दूर करायला लागतात, विचाराने दूर करायला लागतात. मी ब्रह्म आहे हे मी विचार आणायचे नाहीत, अशा पद्धतीने स्वतःला समजावत राहायला लागतं. त्याला अभ्यास म्हणतात. हे स्वतःला समजावणं महत्वाचं असतं. ठीक आहे. थँक्यू ताई. नमस्कार ज्योत्स्नाताई. हा बोला. मला म्हणजे असं क्रिस्टलाइज होत नाहीये प्रश्न, पण आपण जे स्वर्ग सुख आणि त्याचा मोठा प्रतिबंध ज्ञान मिळवण्याच्या मध्ये होऊ शकतो वगैरे एक्सप्लेन केलं छानपणाने. पण मला असं त्या संबंधी असं वाटतं की सूक्ष्म शरीरच जातं आणि ते स्वर्गात कोण जातं माहित नाही, पण मग ते उपभोग काय घेणार जर नुसतं सूक्ष्म शरीरच जातं ना. म्हणजे कुठचे उपभोग म्हणालात तुम्ही? म्हणजे असं काही लोकांना स्वर्ग सुखाची अपेक्षा असते आणि त्याच्यासाठीच ते तर मग जाऊन तिथे उपयोग काय? शरीर तर नाही. समर्थांनी सांगितलंय की तिथे देह असतात आणि त्याच्यात ह्या जीवाला त्यांना ते देह मिळतात. अच्छा, तिथे वेगळे देह मिळतात, वेगळे देह मिळतात. मला असं वाटायचं की सूक्ष्म शरीरच जातो आणि मग डझंट मॅटर वेदर इट गोज स्वर्ग. तिथे त्या भोगांना योग्य असे देह मिळतात. ओके ओके. पण आपण त्याचा विचार नाही करायचा ना, हे सगळं स्वर्ग नाही करायचा, कारण आपल्याला एक्झाम्पल. स्वर्गातही जायचं नाही, नरकातही जायचं नाही आणि परत जन्माला यायचं नाहीये. भीती अशी वाटते की मला ते ब्रह्मलोक पण नकोय, पण माहित नाही ब्रह्मलोकात जाण्याची पण काय भानगड.
आणि मी तर कधीच नाही विचार करत, पण हे नाही मिळालं तरी ठीक आहे, पण निदान हे दोन्ही नको मला. पण आय डोंट नो हाऊ टू मेक शुअर की मला ब्रह्मलोकातही जायचं नाही आणि स्वर्गलोकातही त्याचा नाही. विचार सोडून द्यायचा, फक्त आपला अभ्यास करायचा. ओके ओके ओके, थँक्यू. काय होणार आहे कोणी पाहिलंय आणि कशासाठी हा विचार करायचा सांगा मला. नाही, मला असं वाटायचं की ते नकळत ते तिथे जावं लागतं का आणि मग ते कल्पापर्यंत नाही नाही राहायचं. नाही नाही नाही, असं काही नाही. हं. मुक्त झाल्यानंतर इथल्या इथे संपूर्ण आपला सूक्ष्मदेह विलीन होऊन जातो, डिस्पर्स होतो आपापल्या कारणात. काहीही हं. शिल्लक राहत नाही, सूक्ष्मदेह बाहेर पडायला शिल्लक राहत नाही. ओके, या डिस्पर्स होतं. ते जीवनमुक्तांच्या बाबतीत होतं ना? हा, पण कोणाकोणाला अभ्यास इतका झालेला असतो की त्यावेळी ऍक्च्युअल जीवनमुक्ती नाही मिळाली तरी विदेहमुक्ती मिळू शकते. अच्छा, त्या म्हणजे आधी पद्धतीने अनेक लोक मुक्त होतात. म्हणजे आधी अनुभव नाही आला तरी मरणानंतर सेम स्थितीला जातं. म्हणजे अशी एक कंडिशन बऱ्याच जणांची आलेली असते की हे आत्मज्ञान दृढ झालेलं नसतं, हं. पण तरी देखील बऱ्यापैकी निश्चय झालेला असतो. अशांना विदेहमुक्ती मिळून जाते. म्हणजे तो बिटवीन द टू डिफरन्स एवढाच आहे की दृढ नाही आणि दृढ आहे, विदेहमुक्त आणि जीवनमुक्तीमध्ये. म्हणजे त्याला जिवंतपणी ते आनंद उपभोगता येत नाही जीवनमुक्तीचा. पण त्याला त्याला काय, संसारातली सुख दुःख भोगायला लागतात. पण मग ते मृत्यूनंतर नाही, ते दृढ नसल्यामुळे विदेहमुक्ती असते आणि दृढ असलं की जीवनमुक्ती असते. तर ते दृढ होण्याचा काय प्रतिबंध त्या विदेहमुक्ताला येत असतो? दृढ होण्याचे प्रतिबंध अनेक आहेत. अभ्यास कमी पडतो, गुरुकृपा लागते. स्वतःचा अभ्यास आणि गुरुकृपा दोनच गोष्टी आहेत. कारण ह्या बाजूला वळायची बुद्धी झाली म्हणजे ईश्वर कृपा झालेली आहे. या, मग तिथे प्रारब्धाचा संबंध आहे का? प्रारब्धाचा नाही संबंध. अच्छा. फारच क्वचित वामदेवासारखं एखादं प्रारब्ध, पण ते अतिशय रेअर आहे. ह्या बाबतीत म्हणजे प्रारब्धाचा संबंध नाहीये, हा प्रयत्नांचा संबंध आहे. प्रयत्न, आपल्या प्रयत्नांचा संबंध. आपला ओके. प्रयत्न. प्रयत्न आणि गुरुकृपा. होय. गुरुकृपाला पण प्रारब्ध नाही, गुरुकृपा पण प्रयत्नावरच. होय. व्हेरी गुड. नाही म्हणजे जितकं बारीक विचार करू तेवढं असं प्रश्न येतात ना, होय, ते म्हणून खरंय. विचारते. नाही, अगदी खरंय. श्री नामस्मरणाने गुरूंचा दृढनिश्चय होऊ शकतो का? कशाने? नामस्मरणाने हा निश्चय दृढ निश्चय होऊ शकतो का? पण नामस्मरणाने अनेक प्रतिबंध दूर होतात, पाप दूर होतात म्हणतात. पापाचे कळप पडती पुढे. बुद्धीचं जे मांद्य असं म्हटलेलं आहे, म्हणजे बुद्धी सूक्ष्म नसते, ती नामस्मरणाने बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते आणि आपल्याला आकलन व्हायला लागतं. आपण त्याच्या बाजूला जायला लागतो जास्तीत जास्त. आणखीन आपल्याला गुरुकृपा स्वीकारायचाही अधिकार यायला लागतो. ते मन, अंतःकरण बुद्धी म्हणूया, ती सूक्ष्म झाल्याशिवाय ती वेध घेऊ शकत नाही. त्यामुळे ते नामस्मरणाने फार फायदा आहे. ऍक्च्युअली मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. हो हो. पण एवढं कधी त्या इंटेन्सिटीने नाम झालं तर, तुकाराम महाराजांच्या इंटेन्सिटी पूर्णपणे वैराग्य, आणखीन ईश्वराशिवाय एका ईश्वरा वाचून काही तयाशी आणिक लाणे नाही, तीची एक बुद्धी पाही अर्जुना जकी म्हणून म्हटलेलं आहे. असं जर का नामस्मरण झालं तर मुख्य नाम हाती मोक्ष, काही प्रश्न नाही येणार. ज्योत्स्ना, ते एक शब्द आहे आता आलेला नाही आहे तुमच्या ह्याच्यात, पण मला त्याचा अर्थ समजत नाही. आणि शब्दशः म्हणजे मराठी शब्द आणि अर्थ, ईश्वर प्रणिधान, याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे? ईश्वराशी शरणागती.
प्रणिधान म्हणजे शरणागती का? प्रणिधान मी डिक्शनरीत पाहिन नंतर, पण तिथे ईश्वराचा आधार आहे. हे योगाच्या ह्याच्यातलं अष्टांग योगाचं जे आहे ना, अष्टांग योगातला ईश्वर प्रणिधानात वा म्हणून म्हटलेलं आहे. पण मला त्याचा अर्थ कळत नाही आणि असं वाटतं की गेस करण्यासारखं पण नाही येत आहे, कारण प्रकर्ष आणि निधान म्हणजे प्रणिधान असं म्हटलं तरी अर्थ कळत नाही, म्हणजे म्हणून तिथे मी मन ठेवणं ईश्वराच्या ठिकाणी. अच्छा, प्रकर्ष आणि ईश्वराच्या ठिकाणी निधान म्हणजे लक्ष ठेवणं. ओके, म्हणून शरणागती हा अर्थ सांगितला मी. तो करेल ते स्वीकार्य. हा, शरणागती म्हणजे लिव्ह इट टू हिम, हो, टू हिम व्हॉटएव्हर हॅपन्स. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. व्हेरी गुड, थँक्यू. थांबायचं. जसं ते एक छोटा प्रश्न होता, जीवनमुक्ताच्या बाबतीत आपण आता सगळं बोलतोय, तर ब्रह्मप्रलय आणि जीवनमुक्त म्हणजे ब्रह्मप्रलय होतो म्हणजे एक्झॅक्टली जीवनमुक्ताच्या बाबतीत कसं लावायचं आपण? जीवनमुक्ताशी संबंधच नाहीये. ब्रह्मप्रलय याचा अर्थ संपूर्ण सृष्टी जी आहे तर ती आपापल्या कारणात जात 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 मायेत म्हणजे अव्यक्तात जाते, आणि अव्यक्त माया ब्रह्मामध्ये विलीन होते, सगळेच बीज रूपाने सृष्टी घेऊन. त्याला ब्रह्मप्रलय म्हणतात. आणखीन तुम्ही जो म्हणताय तो विवेक प्रलय, जीवनमुक्ती जो आहे तो विवेक प्रलय आहे. ही विवेकाच्या साह्याने जग असताना ते नाही असं केलेलं आहे, मनाचा निश्चय झालेला आहे, आणि मी ब्रह्म हा निश्चय झालेला आहे, त्याला विवेक प्रलय नाव. नाही, एक 13व्या अध्यायातली ओवी होती, त्यात त्यांनी म्हटलं होता की पहिला प्राकृत प्रलय म्हणजे जो मगाशी आपण बोललो, आणि दुसरा ब्रह्मप्रलय. पहिल्या कल्पांताच्या वेळी ईश्वरूप पुरुषाच्या संहार कर्तृत्वाने हे जगत जीवाच्या कर्मासह प्रकृतीत लीन होते, आणि दुसऱ्यात पुरुषाच्या ज्ञानाने हे जगत प्रकृतीसह जीवाच्या कर्मासह ब्रह्मरूप पुरुषात एकरूप होते. हे काय सांगू का? हे कुठला ग्रंथ आहे तुम्ही वाचताय? हा आपला यांचाच आहे, खंडाळकर महाराजांची ज्ञानेश्वरी. बरं, मी बघेन ते काय रेफरन्सनी म्हटलेलं आहे ते. ओके, 1026वी ओवी आहे, 13व्या अध्यायातली. 13वा अध्याय, श्लोक कुठचा? श्लोक 22वा आहे. ठीक आहे, मी बघेन ते. हा, त्याच्यातली 1026वी ओवी आहे. उद्या आठवण करा. हो चालेल, ओके. कारण वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी असते. हा, पण म्हणजे इथे ब्रह्मप्रलय म्हणजेच विवेक प्रलय असं त्यांनी म्हटलंय असं दिसतंय तुम्ही जे माझी म्हणालात समजूत त्याच्यावर झाली. ना, पण ते वाचून बघेन मी. ओके ओके, चालेल. घेऊ श्लोक? हा, घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी की हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम. जय श्रीराम.